सर्वगुण भगवंताला एकशे प्रणाम। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा सुखदेव जी को प्रणाम। परमात्मा परम पूज्य परमात्मा एक सुंदर उदय स्थान त्यांची परमात्मा एक ग्रामीण बौद्ध संस्था उमरेच्या वतीने सनोळ्या या ठिकाणी नंदूजी भट यांच्या निवासस्थानी 2 दिवसाचे सगळ्याचे कार्य पूर्ण होऊन एका भगवंताच्या चर्चा बैठक सुरू आहे। हनुमानजी उपस्थित आहेत, बाबाला माझा प्रणाम। तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महात्यागी बाबा सुखदेवजी या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत, बाबाला माझा प्रणाम। तसेच आम्हा सर्वांची आई लाडकी वाराणसी या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे, आईला माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष शिराया येथील शिराया परिसरातील मार्गदर्शक गुरुत्तर भाऊ यांना माझा नमस्कार। तसेच या परिवाराचे मार्गदर्शक सुधाकर भाऊ ठाकरे यांना माझा नमस्कार। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे सूत्रसंचालन सांभाळणारे आमचे मोठे बंधू नंदूभाऊ यांना माझा नमस्कार। तसेच मान्य सर्व मंचावर सर्व मान्यवरांना माझा एकदा नमस्कार। तसेच या पेंडालमध्ये उपस्थित सर्व व्यवस्थेविका बालकुमार सर्वांना माझा नमस्कार। इथे एक अनुभव मार्गदर्शन करायला सांगितलं आहे। आपण मार्गात दुःखातूनच येतो, मी या मार्गात दुःखातूनच आलो होतो। मला दारूचा खूप छंद होता, दारूचा खूप शौक होता। तर सर्वप्रथम मी जेव्हा मार्गात आलो तेव्हा मला कोणता शौक नव्हता। त्याच्यानंतर 4 वर्षानंतर मला दारूचा शौक लागला, माझ्या लग्नानंतर 2 वर्ष 3 वर्षाच्या नंतर। आणि त्याच्यानंतर मग मी मार्ग सोडला। मार्ग सोडून माझ्या शेती विकली, शेतीचे 16 लाख रुपये आले। मी असे तिकडे देण्या घेण्यात उडवले। त्याच्यानंतर मी दुकानचा माझ्यावाला कमरा विकला 8 लाख रुपयात। त्या 8 लाख रुपये मी असे उडवले। जवळपास 24 लाख रुपये माझे खर्च झाले। त्याच्यातले 6 लाख रुपये माझा काही पत्ता आहे नाही आपल्या जेव्हा पत्ता लागला की घ्यायची काही हिंमत होत नाही। आणि सर्व खर्च झाला आहे। दुःख जवळ आले, दुःखात इतका वगैरे झालं का 100-200 रुपयाची उजागरी नव्हती, कोणाची भेटत बी नव्हती काही। आणि त्याच्यानंतर मी मार्गात आलो। मार्गात आल्यानंतर हळूहळू सोमनबाई चाचरकर आमच्या घराजवळच राहते, आचार्यांचे काम करते। तिनं मला मार्गदर्शन केलं होतं तर तुला जर सुखी समाधानी व्हायचं असेल नंतर पुन्हा एकदा मार्गात यावं लागेल। मग 2016 मध्ये पुन्हा मार्गात आलो। त्याच्यानंतर सुखा समाधानानं आता जीवन जगत आहो। एक छोटासा अनुभव सांगत आहो। माझा शाळा होता, मार्गात नव्हता, अनेकातच होता। माझ्या सासूरवाडीचे सर्व परिवार अनेकातच होते। तर माझे 2 सासरे आहेत, चुलत सासरा आणि माझा सासरा। लहान सासराही जास्ती होते। तर त्याच्यातले लहान भावाचे 2 पोरं मार्गात आले, ते माझे साडे होते। आणि मोठे सासरे जे आहे त्यांचे 2 पोरं, त्यांचाही मोठा पोरगा मार्गात आला होता। पण लहान पोरगा मार्गात आला होता, त्याला मार्गाची म्हणजे मार्गाबद्दल चिड होती। बोलत होता आपण मार्गावर बोलत होता, चिडून बोलत होता, उलटसला बोलत होता। त्याच्यामुळे तो नेहमी आपण मला हसायचा। सामान आणून मार्गात आलो आणि त्याच्या घराकडे गेलो का मला असं म्हणायचं का माझे कार्य सुरू आहे, माझ्यासोबत बोलायला जमत नाही, माझ्यासोबत यायला जमत नाही, माझ्या घरी यायला जमत नाही, तसा चिडून बोलायचं। असं करता 3-4 वर्ष 4-5 वर्ष निघून गेले। 4-5 वर्ष निघून गेल्याच्या नंतर एक दिवस त्याचे आई वडील 2 जण तीर्थयात्रेवर गेले। तिकडून आल्यानंतर त्यांनी गंगा पूजन केलं, आपल्या मारला होता। आमचे कार्य सुरू आहे, आमच्या घरी यायला जमत नाही म्हणे। ठीक आहे बाबा म्हटलं, नाही येत म्हणता, पण गेलो होतो म्हणा, कारण जाणं भाग होतं जेव्हा। तर त्यांना बरा पंपा मारला। आणि मग त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर ते त्याच्या घरचे सर्व सामान वगैरे सर्व मेनू करून ठेवटू करून झाल्यानंतर कार्यक्रम झाल्यावर 3ऱ्याच दिवशी त्याच्या अंगात भूतबाधा निर्माण झाली। कुठून आली का आली त्याची त्याला माहीत, आपल्याला काही माहीत नाही। तो असा म्हणत होता का तो होळी झाला म्हणे, माझ्या स्वप्नात येते म्हणे, स्वप्नात दरवाजात आहे म्हणे, माझ्या दरवाजात तो काहीतरी काळ्या असा तो प्रॅक्टिकल सांगत होता आम्हाला काही माहीत नव्हतं। माझे 2 साडे जे मार्गात होते, 3 साड्या त्याने मामा साहेबांच्या घरी गेलं। त्याच्या घरी त्याची जाऊन खूप सांगत होता, म्हणजे तो दिसून राहिला म्हणजे रात्रभर झोपला नाही 2 दिवस, रात्रभर झोपला नाही 2 दिवस। आणि तो तसाच बोलत होता म्हणजे स्वप्नात नाही मला असं दिसते म्हणे का माझ्या पोटामध्ये मोबाईल वाजून राहिला, रिंग वाजून राहिली मोबाईल, त्या मोबाईलमध्ये बॅटरी नाही आहे, त्याची रिंग वाजत आहे। आणि तो वही म्हणजे माझ्या दरवाज्यात म्हणजे काय करून राहिला म्हणजे रात्री 2 वाजता तो असं सांगत होता। आणि त्या टायमाला तो वही त्याच्या दरवाज्यात होता। असं त्यांनी घरच्या लोकांनी विचारपूस केल्यानंतर सांगितलं।
तर तो त्या दरवाजा समोर फिरत होता तो वळीत, आणि त्या टायमाला तो दुसऱ्या गावावरून तो सांगत होता का बा तो माझा दरवाजा फिरत आहे. कसं करून मग आता कसं करायचं केलं तर मग ते कुंड्या कोसऱ्याले एक कार्यकर्ते आहेत, त्याचं नाव नाही माहीत मला, त्या कार्यकर्त्याकडे नेलं, त्यांच्याकडून शब्द घेतला. तर त्यांनी सांगितलं का थोडं वेळ लागेल म्हणे याले म्हणजे याले शुद्धीमध्ये आले. त्यांनी त्याला तीर्थ वगैरे बनवून दिलं कार्यकर्त्यांनी, आणि त्याच्यानंतर त्याला 3 दिवसाचे कार्य करायला गेले. हळूहळू पहिले 3 दिवसाचे, मग 7 दिवसाचे कार्य केले. त्या 7 दिवसाच्या कार्यानंतर त्याला समाधानी झालं. आज तो मार्गात आहे, समाधानी आहे, नेहमी कंटिन्यू कार्य करत राहते. त्याच्या मार्गदर्शकाच्या म्हणण्याचा कंटिन्यू कार्य करत राहते. हा एक छोटासा अनुभव मी आपल्या समोर सादर केला. एवढेच बोलून मी आपल्या शब्दाला विराम देतो.